नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायन अकॅडमीमध्ये आपलं हर्ष स्वागत आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण अक्षरमाला भाग 1 बघितला. आज आपण अक्षरमाला भाग 2 बघणार आहोत आणि पोलीस भरतीला आलेले क्वेश्चन, परीक्षेला कसे क्वेश्चन येतात त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर परीक्षेच्या अनुषंगाने पहिला क्वेश्चन बघा. पोलीस भरतीला नवी मुंबईला विचारलेला क्वेश्चन आहे. ACF क्वेश्चन लिहून घ्या. ACFJO पुढे क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ACFJO पुढे क्वेश्चन मारा. नवी मुंबईला क्वेश्चन विचारलेला आहे, या अनुषंगाने आपल्याला ते सोडायचं आहे. ACFJO. काल आपण याच्यावर सविस्तर चर्चा केली की कशा प्रकारे आपल्याला निरीक्षण करायचं आहे. पहिला अल्फाबेट दिल्यानंतर, पहिलं अक्षर दिल्यानंतर ते चेक करायचं, दुसरं चेक करायचं, तिसरं चेक करायचं. मध्ये जर अक्षर असतील ते चेक न करता डायरेक्ट आपण लास्टला आपण चेक करू शकतो. बस सुरुवातीचे 2-3 आपल्याला चेक करायचे. आता लक्ष द्या, इकडे द्या. ए आणि सी मध्ये दिसते आपल्याला बघा. AC मध्ये आपल्याला दिसतोय एक चा गॅप दिसतोय. सी आणि एफ बघायचंय. सी आणि एफ नंतर बघत असताना आपल्याला 2 चा गॅप दिसतोय. लक्षात घ्या. इथे याच्यामध्ये कितीचा गॅप दिसतोय आपल्याला? 1 चा. CF मध्ये किती दिसतोय? 2 चा. आता ती कशी आपल्याला आणखी एकदा चेक करावं लागेल पुढचं. याच्यावरून ठरवू शकत नाही आपण की 1 चा आहे, 2 चा आहे, 3 चा आहे. आता एफ च्या नंतर काय दिसते आपल्याला? जे. एफ आणि जे बघा. एफ आणि जे कितीचा गॅप दिसतोय? 3 चा. आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे, सुरुवातीच्या याच्यामध्ये 1 चा गॅप आहे, 2 चा गॅप आहे, 3 चा गॅप आहे. आता क्वेश्चन मध्ये लगेच समोरचा अक्षर दिलंय, पण मध्ये जरी 4-5 अक्षर असे असेल तर असाच तो कंटिन्यू गॅप जाणार आहे. आपल्याला सगळेच चेक करायचं नाही, नंतर लास्ट लगेच बघायचं आपल्याला. 1 चा गॅप, 2 चा गॅप, 3 चा गॅप, नंतर इथे कितीचा गॅप येणार? मग 4 चा गॅप. आणि मग इथे येणार आन्सर कितीचा गॅप मिळेल? 5 च्या गॅप मिळेल. हो नंतर आपल्याला किती अक्षर सोडायचे? आता 5 अक्षर सोडायचे. म्हणजे ओ तुमचं किती येतं? इथं किती अक्षर सोडणार? 5. 1 2 3 4 5. मग उत्तर काय पाहिजे तुमचं? यू. हे तुमचं लक्षात घ्या. गॅप म्हणजे इथून पकडायचं नाही. ते बरेच मुलं काय करतात? 1 2 3 4 5 हेच आन्सर लिहितात. तसं नाही. मध्ये गॅप कितीचा सोडायचा आपल्याला? 5 चा गॅप सोडायचा आहे. ओ आणि व्ही मध्ये, यू मध्ये कितीचा गॅप पाहिजे तुमचा? 5 चा गॅप पाहिजे. आलं लक्षात? पुढचा क्वेश्चन बघा आणि लिहून घ्या व्यवस्थित. परीक्षेला आलेले क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन बघा. काल असे टाइप आपण घेतलेलं आहे बघा. AZ, मला वाटतं असेच घेतलेलं आहे. AZ CX, AZ CX EV आणि पुढे GT. पुढे क्वेश्चन मार्क. कालच्या लेक्चर मध्ये अशा टाइपचे क्वेश्चन मी शिकवलेला आहे तुम्हाला. अकोला SRPF 2019 ला आलेला क्वेश्चन आहे. पटकन सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. काल आपल्या याच्यावर प्रॅक्टिस झालेली आहे. बघा AZ बघायचे मला. AZ दिसते इथं, डायरेक्ट जोडी लावली दिसते बघा. त्याच्यामुळे कधी पण एबीसीडी लिहिताना एम च्या नंतर उजवीकडून डावीकडे परत लिहायचं, म्हणजे आपल्याला एकदम क्लिक होऊन जातं. AZ म्हणजे वरचा एक अक्षर घेतलं, खालचा एक अक्षर घेतलं, जोडी तयार केली. CX एक सोडलेला आहे, परत CX EV एक सोडला, परत EV घेतला. GT एक सोडला, परत आता एक सोडून काय आलं तुमचं? आय. काल हा क्वेश्चन झाला होता मला वाटतं. काल हा क्वेश्चन आपण घेतला होता. आय. उत्तर काय आलं? आलं सगळ्यांचं? तर लक्षात घ्या. असे एकदम सराव तुम्ही जर केला तर एकदम तुम्हाला इझी क्वेश्चन जाणार आहेत. कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी सांगितलं की निरीक्षण शक्ती आपली जर स्ट्रॉंग असेल तर आपण त्याचं उत्तर काय करतो? काही सेकंदात देतात. आपल्याला एका मिनिटाचे 8 क्वेश्चन सॉल्व झाले पाहिजे, म्हणजे परीक्षेला दुसऱ्या क्वेश्चनला आपल्याला हात घालता येईल. जे काही शाब्दिक उदाहरणं असतात, सिम्प्लिफिकेशन झालं, अक्षर मालिका झाली, अंक मालिका झाली, याला आपल्याला अर्ध्या मिनिटात म्हणजे 30-35 सेकंदात उत्तर निघतात. फक्त निरीक्षण शक्ती स्ट्रॉंग पाहिजे. कशाने काय बनतंय? पुढचा क्वेश्चन बघूया आपण. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन बघू कशा प्रकारे विचारलेला आहे. पुढचं बघा. AM BN AM BN CO DP. पुढे क्वेश्चन मार्क. व्यवस्थित निरीक्षण करून सोडायचं. कधी 2 येतील, कधी 3 येतील. आपल्याला सॉल्व करण्याची आपल्याला निरीक्षण शक्ती जेवढी स्ट्रॉंग होईल तेवढं तुम्हाला इझी जाणार. जेवढी प्रॅक्टिस तेवढं तुम्हाला ते लवकर जमेल. बघा इकडे बघा. आता ज्यावेळेस आपल्याला 2 जातात किंवा 3 जातं तर एक एक अक्षर मी चेक करून आपण पुढे जाऊ शकतो. बघा इथे दिसते बघा तुम्हाला. लगेच निरीक्षण शक्ती स्ट्रॉंग असेल तर लगेच कळेल. A B C D. मग इथं काय येईल सांगा? इथं बघा M N O P. मग इथं काय ना? काही सेकंद. किती वेळ लागला? काही शक्ती, निरीक्षण शक्ती पाहिजे आपल्याला. काय कशानंतर काय येते म्हणजे उत्तर काय येणार तुमचा?
किती वेळ लागला याला? असे क्वेश्चन परीक्षा सॉल्व्ह केले वेळ पुरणार नाही का? 100% वेळ पुरणार. आपलं ते स्ट्रॉंग पाहिजे. चल पुढचा क्वेश्चन बघूया आपण. 4 नंबरचा क्वेश्चन घेऊया. एकदम हळूवारपणे सॉल्व्ह करा. प्रॅक्टिस खूप झाली का तुम्ही काय सेकंदात त्याचं उत्तर काढू शकता. आता 3 याचं बघून घेऊ आपण. ACE कॉमा CED कॉमा EGC पुढे क्वेश्चन मार्क. तीनचा ग्रुप आहे बघा. सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जे मुलं घरी बघतायत त्यांनी व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी वेळेत आपल्याला उत्तर निघाला पाहिजे. आता बघा इकडे. आता अशा वेळेस त्यावेळेस 3 4 ग्रुप असतो त्यावेळेस एक घेऊन आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. मग ते बरं पडतं. आता मला सांगा मी ए आणि सी मध्ये काय डिफरन्स दिसतोय? ए आणि सी चा 1 चा डिफरन्स दिसतोय. सी आणि ई मध्ये काय डिफरन्स दिसतोय? बघा इथं ए मध्ये सी मध्ये दिसतोय. परत ई मध्ये 1 चा डिफरन्स दिसतोय. एक घेतले आपण. ए सी ई. तुम्हाला एक डिफरन्स सोडून कुठला अक्षर येईल सांगा? ई च्या नंतर एक डिफरन्स सोडून मला काय येणार? जी मिळणार. मग स्टार्टिंग काय होणार? जी. कालचे काय क्वेश्चन बघितले आपण की डायरेक्ट एक पर्यायाने सुद्धा आपल्याला जाता येतं. जर पर्यायामध्ये जी ना स्टार्टिंग असेल तर उत्तर आपलं तेच असतं. चेक करण्याची आवश्यकता आहे का? नाही. आता एक मिळाला. आता पुढचे बघा. सी च्या नंतर परत काय दिसतंय तुम्हाला इथं? ई दिसतंय. सी च्या नंतर एक सोडून ई आलं. ई चे एक सोडून काय येणार? जी येणार. जी चे एक सोडून काय मिळेल मग आपल्याला? आय मिळेल. जी आय. आता तिसरं काढायची गरज पण नसते एक्झाम नुसार तरी काढूया आपण. ई च्या नंतर काय मिळालं आपल्याला? मागे एक निघालो. ई च्या नंतर डी मिळालं. डी च्या नंतर मिळालं सी मिळालं. सी च्या नंतर काय मिळेल मग आता? बी. असा आपला आन्सर जी आय बी. असा क्वेश्चन सुद्धा आहे. आता आयएमपी करून ठेवा म्हणजे तुम्हाला एक चालना करतात. तुम्हाला तिथं थोडं गुगली क्वेश्चन टाकतात कसं सॉल्व्ह करायचं. सोपं असतं ते. लक्षात आलं का? एकदम सोपं असतं. ते म्हणतात ना तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला. क्वेश्चन सोपे असतात. उत्तर सोपं आहे. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला निरीक्षण शक्ती स्ट्रॉंग होईल. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. सगळं सोपं आहे फक्त सोडण्याचे आपल्याला हे पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघा. सर्व परीक्षा आलेले क्वेश्चन आहे. 5 नंबरचा क्वेश्चन घेऊ आपण. AZ GT MN आणि पुढे क्वेश्चन मार्क. परीक्षेला क्वेश्चन आलेला आहे. सांगा उत्तर सांगा. AZ GT MN. बघा ही बीसीडी कर निरीक्षण शक्ती घ्या. याच्या अगोदर असा क्वेश्चन झालेला आहे. स्ट्रॉंग बघायचं आणि उत्तर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. बघा काय येईल उत्तर? बघा AZ दिसते आपल्याला. परत लाईन दिसते बघा AZ ची. परत GT दिसते. GT कुठे दिसते? हे बघा GT इथे दिसते. MN कुठे दिसते आपल्याला? हे बघा MN दिसते. SH कितीचा गॅप दिसतोय? 1 2 3 है ना. आणि 4 5 चा गॅप. बरोबर. याच्यामध्ये 5 चा गॅप. GT आणि M मध्ये कितीचा गॅप आहे? 1 2 3 4 5. बरोबर. याच्यात पण 5 चा गॅप आहे. मग 5 चा गॅप ना आपलं उत्तर कोणतं येईल सांगा? काय ना? SH. लक्ष काय ना सांगा. ओळखा. पटापटा उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. उत्तर काय मग? 1 2 3 4 5. परत 5 सोडायचे आपल्याला. बरोबर. SH. हा काय उत्तर येणार मग? SH. MN च्या नंतर काय येणार मग? SH. काय 1 2 3 4 आणि 5वं काय येणार तुमचं? SH. असं आपल्याला करायचं आहे. गॅप बघायचं चेक करा. पुढचा क्वेश्चन बघा. निरीक्षण शक्ती स्ट्रॉंग करा आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पुढचा क्वेश्चन घ्या. सिंगल अक्षरावर सुद्धा भरपूर क्वेश्चन आलेले तुम्हाला. त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचार. बघा एक आलेला असा J M P S पुढे क्वेश्चन मार्क. करा सॉल्व.
पुणे ग्रामीणला विचारलेला आहे. पुढचा क्वेश्चन देतोय मी, तोपर्यंत सॉल्व्ह करा. व्ही क्वेश्चन बघा, मस्त क्वेश्चन आहे. Z1 X9 U36 Q100 आणि पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करा. मस्त आहे क्वेश्चन आहे. अशा टाइप मध्ये थोडं निरीक्षण शक्ती स्ट्रॉंग पाहिजे आपल्याला. 16 क्वेश्चन विचारलेला आहे बघा, दोन्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. हा पहिला क्वेश्चन बघूया. जे आणि एम दिलेले आपल्याला, मला मी काय चेक करणार, जे आणि एम मध्ये डिफरन्स चेक करणार. जे इथं आहे, जे आणि एम मध्ये कितीचा डिफरन्स दिसतोय, 2चा. एम पी मध्ये किती डिफरन्स दिसतोय, 2चा. पी आणि एस मध्ये किती दिसतोय, मला 2चा दिसतोय. मग परत मला आता याच्या नंतर किती ठेवावं लागेल डिफरन्स, 2. याच्या नंतर टी यू गेला तर उत्तर काय मिळालं तुमचं, व्ही. काय उत्तर आलं, व्ही. आता ह्या गणिताकडे याच्याकडे लक्ष द्या. ही अक्षर मालिका तुम्हाला अंक दिलेले, मग आपल्याला ऑब्झर्वेशन शक्ती जर स्ट्रॉंग पाहिजे आपल्याला काय करायचंय, तर झेड पण दिलेले आहे मला. मी जर झेड कडे लक्ष दिलं तर काय लक्ष देईल तुम्हाला,